भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। भिवंडीत पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली। हे दृश्य आपण पाहतोय भिवंडीमधली दृश्यात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। जयकुमार गोरेंकडून पंढरपुरातील सुविधांची पाहणी करण्यात आली। पंढरपुरातील दर्शन रांग मंदिर परिसराची पाहणी केली। पालकमंत्री गोरेंनी यावेळी भाविकांशी संवाद साधला। आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथील पत्रा शेड जवळील रिद्धी सिद्धी दर्शन रांग, वाळवंट मंदिर परिसर व भक्तिसागर या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आत्तापासूनच व्हायला सुरुवात झाली आहे। गर्दीमध्ये व्हीआयपी वाहनांचा ताफा नको म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेटवरून पाहणी केली आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर शहरातील मुक्काम आटोपून आज पहाटे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला। सकाळी 6 वाजता तुकोबाचा पालखीचा रथ वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात इथून आमाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात सराटी येथे मुक्कामासाठी पालखी मार्गावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून ठिकठिकाणी पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।